शक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार कार्तिकी एकादशी। ही जी कार्तिकी एकादशी आहे 2 दिवसाची आलेली आहे। 1 तारखेला पण आहे आणि 2 तारखेला पण आहे। भरपूर जणांचा भ्रम निर्माण झालेला आहे की कोणत्या दिवशी एकादशी धरायची। तर मी तुम्हाला सांगणार स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्याला 1 तारखेची एकादशी धरायची आहे, पण कॅलेंडरमध्ये 2 तारखेची दिलेली आहे। तर स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्याला 1 तारखेची एकादशी का धरावी, तर एकादशी सुरू कधी होते ते तुम्हाला सांगते। एकादशी ही शनिवारच्या दिवशी 1 तारखेला 9:22 सकाळी सुरू होणार आहे आणि रविवारच्या दिवशी 2 तारखेला सकाळी 7:32 समाप्त होणार आहे। 32 मिनिटांनंतर द्वादशी लागते, म्हणून आपल्याला 1 तारखेलाच एकादशी व्रत करायचं आहे। तर सगळ्यांनी जर तुमच्याकडे जशी पद्धत असेल दुसऱ्या दिवशी धरण्याची, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 2 तारखेला धरू शकतात, पण 1 तारखेलाच आपल्याला एकादशी करायची आहे। आणि दुसरं म्हणजे बघा, आपल्याला संपूर्ण व्रताचं म्हणजे जे आपण तुळशीची पूजा करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळण्यासाठी या दिवशी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। बघा, आता तुळशी विवाह सुरू झालेला आहे, तर तुळशी विवाह सुरू होतो त्या 2-3 दिवस जर तुम्हाला मिळत असतील एकादशीचे, ते त्या 2-3 दिवसामध्ये 2 तारखेपर्यंत तुम्हाला हा मंत्र पठण करायचा आहे 11 वेळेस, ज्या वेळेस आपण तुळशीला पाणी घालतो त्यावेळेस। तर उद्याच्या दिवशी तुळशीला ज्या वेळेस आपण पूजा करणार त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे। 11 वेळेस म्हणताना तुम्हाला काय करायचं, एक कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये दूध घ्यायचं, त्याच्यात पाणी मिक्स करायचं, तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती धूप दीप लावून तुळशी मातेची पूजा करायची आणि जे दूध मी तुम्हाला सांगितलं पाणी टाकलेलं कच्चं दूध त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे। अर्पण करताना तुम्हाला मंत्र सांगते, तो मंत्र वरच्या साईडला येईल। याच्याने आपल्याला संपूर्ण तुळशीची पूजा करण्याचं फळ प्राप्त होतं आणि लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात आणि याच्यामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारते। घरामध्ये जे राहू केतू यांचा जो वास असतो म्हणजे त्यांचा त्रास असतो तो निघून जातो, नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते। तुळशी माता ही आपल्या घराचं भाग्य बदलत असते, त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा 2-3 दिवसापर्यंत। आणि आता मी तुम्हाला मंत्र सांगते, तो वरच्या साईडला आहे। तर मंत्र आहे, वृंदावनी विश्वपाविनी पाविनी विश्वपूजिता पुष्पसारा नंदिनी तुळशी कृष्णा जीवन, हे तुळशीचा मंत्र आहे। 11 दिवसा म्हणजे 11 वेळेस तुम्हाला तुळशी मातेला दूध पाणी अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आहे। करून बघा, अनुभव घेऊन बघा, तुमच्या घराचं कल्याणच होईल आणि लक्ष्मी नारायणचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील। श्री स्वामी समर्थ।